मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रात. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. तुम्ही राज ठाकरेंची मुलाखत पाहिली असेल. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा साथ घातले, युतीचा प्रस्ताव दिलाय. तुम्ही कसं पाहता याकडे? मी याच्या आधीही खूप वेळा म्हटलंय की उद्धव साहेब असतील किंवा राज साहेब असतील, ही एक फॅमिली आहे आणि फॅमिली म्हणून दोघं म्हणजे आमच्या गावाकडे जसं म्हणतो की चिखल पाणी तुटत नसतं, तसं काही दोघातलं नातं कधी तुटणारं नाहीये. राजकीय भूमिका घेताना मात्र निश्चितपणे त्याच्यात विचार होऊ शकतो. निश्चितपणे उद्धव साहेब, राज साहेब एकत्र येणं हे महाराष्ट्राला आवडेलच की, परंतु भाजपासारख्या पक्षाने ज्याने महाराष्ट्राचा पाक गुजरात करून टाकायचं ठरवलेलं आहे किंवा महाराष्ट्राची सगळी अस्मिता पायदळी तुडवायची ठरवली आहे, त्या भाजपासोबत जाऊन एकत्र यायचं की स्वतंत्रपणे स्वतंत्र अस्मितेचं राजकारण उभं करायचं, हा मला वाटतं एक चर्चेचा प्रश्न राहू शकेल. कारण ज्या भाजपाने इथले सगळे प्रादेशिक पक्ष आणि अस्मिता मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय, त्यांच्यासोबत आम्ही पुन्हा जावं का? मला वाटतं निश्चितच याचं उत्तर शिवसैनिकांकडून नकारात्मक असेल, पण राजसाहेबांच्यासाठी निश्चित आम्ही सकारात्मक असू. सुषमाजी, काही दिवसांपूर्वी आता एकनाथ शिंदेंना स्नेहभोजनाचा प्रस्ताव, तर स्नेहभोजनासाठी एकनाथ शिंदे स्वतः तिथे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेले होते आणि चर्चा सुरू होती की त्यांची पालिकेसाठी युती होणार की काय, पण त्यांनी त्यावर काही भाष्य केलेलं नाही. यावर तुम्ही काय बोला? नाही, मला असं वाटतं की ते पालिकेत युती होईल का नाही ते माहित नाही, पण आता हिंदीवरून जे काही चालू आहे ती निवड नुरा कुस्ती आहे. मनसे आणि भाजपामधली ही नुरा कुस्ती आहे. मराठी मतांच्या विभाजनासाठी त्यांना असं वाटतंय की राज ठाकरेंची मनसे ही आपल्याला काही सहाय्यभूत ठरू शकेल का, आणि शिंदे तिकडे जाण्याच्या आधी उदय सामंतांची भेट आपल्याला नाकारून चालता येणार नाही. उदय सामंत हे मॅनेजमेंट गुरु आहेत. काही दिवसांनी उदय सामंत हे शिंदेंना ओव्हरटेक करून भाजपाच्या सोबत एक नवी सत्ता प्रस्थापित करण्याची महत्वाकांक्षा ठेवणारे आहेत. त्यामुळे त्या हिशोबाने जी गणितं जुळवली जात आहेत त्यात राज ठाकरेंची भूमिका भाजपला महत्वाची वाटत असेल तर शिंदेंनी याचं स्वागत करण्यापेक्षा याची चिंता करणं जास्त गरजेचं आहे. निश्चितच आपल्यासोबत